पौलाचे थेसलनिकाकरास दुसरे पत्र अध्याय 2 वचन 15 पासून 17 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तर मग बंधूंनो, स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून रहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हा स्थिर करो. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल लिहित आहे, तर मग बंधूंनो, स्थिर व्हा. स्थिर व्हा म्हणजे हलू नका, स्थिर व्हा. प्रभूमध्ये अढळ व्हा, प्रभूमध्ये स्थिर व्हा. आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे, पौल समोरासमोर लोकांना शिकवायचा किंवा मंडळीला पत्र लिहायचा, म्हणून तो म्हणतोय की तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे काही संप्रदाय आम्ही तुम्हा शिकविले ते बळकट धरून रहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून, ज्याने आपल्यावर प्रेम करून युगानयुगाचे सांत्वन आणि चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचं सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हास स्थिर करो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्थिर होण्याविषयी वचन तुम्ही नव्या करारामध्ये खूप वेळा वाचाल. पुन्हा पुन्हा आपल्याला हा सल्ला दिला जात आहे की आपला आत्मा स्थिर झाला पाहिजे, आपण प्रभूमध्ये स्थिर राहायला पाहिजे, अढळ अचल असे राहायला पाहिजे. हा सल्ला ह्यासाठी पुन्हा पुन्हा दिला गेलेला आहे कारण अस्थिर करणारा या जगामध्ये आहे. तो आपल्याला अस्थिर करतो वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्याद्वारे तो आपल्याला अस्थिर करतो. म्हणून हा सल्ला नव्या करारात पुष्कळ वेळा आहे, जो पुन्हा एकदा पौलाने थेसलनिका इथल्या मंडळीला लिहिला आहे. तर मग बंधूंनो, स्थिर व्हा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे आम्ही तुम्हाला जे काही संप्रदाय शिकवले आहेत ते बळकट धरून राहा. हे पत्र जेव्हा पौलाने लिहिलं तेव्हा चर्चच्या इतिहासातला असा वेळ होता, असा काळ होता जेव्हा नवा करार लेखी लिहिण्यात आला नव्हता. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये जसा तुमच्या आणि माझ्या हातात छापील नवा करार आहे तसा लोकांच्या हातात छापील नवा करार नव्हता, कारण तोपर्यंत ह्याचं लिखाण झालेलं नव्हतं. जुना करार होता पण नवा करार नव्हता. आणि म्हणून जे देवाचे लोक येशूवर विश्वास ठेवून विश्वासाच्या मार्गाने चालत होते, त्यांना देवाचा मार्ग समजण्यासाठी आणि देवाच्या मार्गाने चालण्यासाठी मुख्यतः 2 गोष्टीची मदत व्हायची. एक म्हणजे येशूचे शिष्य किंवा प्रेषित लोकांना समोरासमोर प्रवचन द्यायचे, उपदेश करायचे, समोरासमोर त्यांना शिकवायचे. हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग, हे प्रेषित दूर असताना मंडळीला पत्र लिहायचे, जशी आपण बायबलमध्ये वाचतो. आणि त्यातल्याच एका पत्रातलं हे आपण वचन वाचलेलं आहे. पौलाची जवळजवळ 13 ते 14 पत्रे नव्या करारात आहेत. पेत्राची 2 आहेत, योहानाची 3 आहेत. हे शिष्य जेव्हा देवाच्या लोकांपासून कुठेतरी दूर असायचे तेव्हा ते लोकांसाठी पत्र लिहायचे, कारण त्यावेळेला लिखित नवा करार नव्हता. लोकांकडे म्हणजे विश्वासणाऱ्यांकडे पवित्र आत्मा जरूर होता, परंतु त्यांना बाहेरून पण काही शिक्षकाची गरज होती देवाचा मार्ग समजण्यासाठी. आणि म्हणून त्यांना 2च गोष्टी मुख्य त्यांच्याकडे होत्या. शिष्य समोरासमोर उपदेश करायचे किंवा शिष्य दूर गेल्यानंतर त्यांच्यासाठी पत्र लिहायचे. त्यावेळचा काळ वेगळा होता.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला दिवस दिवस महिने महिने लागायचे. आज आपण वेगळ्या काळामध्ये आहोत. हे वचन जर आजच्या काळात सांगायचं झालं तर असं सांगू शकतो, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्थिर व्हा. तुमच्याकडे जो नवा करार आहे त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, आता तुम्हाला वाचता येतं की नाही, तुमच्याकडे आहे की नाही, तर तुमच्याकडे असलेल्या नव्या करारातले संप्रदाय बळकट धरा. आम्ही तुम्हाला इकडून जे काही समोरासमोर शिकवतो ते ऐका, बळकट धरा. आम्ही यूट्यूबवरून जे काही प्रसारित करतो ते पण बघा, ऐका, बळकट धरा. आणि आम्ही व्हॉट्सअपवरून पण देवाच्या वचनांचा प्रसार करतो ते पण बघा, ऐका, बळकट धरा. आता खूप माध्यम आहेत. सगळ्यात मोठं माध्यम आपल्या सगळ्यांकडे छापील नवा करार आहे. आपण त्याचं वाचन किती जरी केलं तरी कमीच आहे. तुम्ही असं सांगू नका मी आता 4 वेळा नवा करार वाचला बस झालं. ते तुमच्या 10वीच्या अभ्यासाचं पुस्तक नाही आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन अभ्यासक्रम आहे. ते 12वीच्या अभ्यासाचं पुस्तक नाही आहे की पुढच्या वर्षी आता नवीन पुस्तक आहे. नाही, हे जीवनाचं पुस्तक आहे. आपल्या आजोबांनी पण हेच वाचायचं होतं, आपल्या पणजोबांनी पण हेच वाचायचं होतं, आपण पण हेच वाचायचं, आपल्या मुलांनी पण हेच वाचायचं, आपल्या नातवंडांनी पण हेच वाचायचं, कारण हे आहे जीवनाचं पुस्तक. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचनं कधीच नाहीशी होणार नाहीत. त्या प्रभूची ही वचनं आहेत, त्याचे शब्द आहेत. म्हणून तुम्ही 4 वेळा नवा करार वाचला काय आणि 10 वेळा वाचला काय, तुम्ही जर आत्मिक व्यक्ती असाल तर तुमची तृप्ती तेवढ्याने होणारच नाही. तुम्ही वाचत राहाल आणि जेवढे तुम्ही वाचत राहाल तेवढा तुम्हाला अधिक समाधानाचा अनुभव येईल, अधिक ज्ञान मिळेल, अधिक प्रकाश मिळेल. जितक्यांदा तुम्ही एकच बायबलमधले एक शुभवर्तमान जरी घेतलं, तुम्ही 50 वेळा जरी वाचलं तरी पहिल्यांदा जे वाचलं होतं ते आणि 50व्या वेळा तुम्ही वाचणार ते, यामध्ये तुम्हाला मोठं अंतर सापडेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा नवा करार म्हणजे देवाच्या प्रेमाचा, देवाच्या सामर्थ्याचा फार मोठा खजिना आहे. तुम्ही त्याला कितीही खोदत गेलात तरी तो संपणार नाहीये, संपणार नाहीये. आणि म्हणून आपल्याकडे देवाचा मार्ग समजण्यासाठी आणि देवाची इच्छा आणि देवाचं मन जाणून घेण्यासाठी, तुम्ही म्हणाल आम्ही येशूवर विश्वास ठेवला, आता पुढे काय, नवा करार वाचा. पुढे काय करायचं, नवा करार वाचा. यातून तुम्हाला देवाचं मन कळेल, देवाची इच्छा कळेल, देवाचा मार्ग कळेल. तुमच्यासमोर दुसरा मार्ग आहे. तुम्ही इकडे प्रार्थनेला येत राहा, आम्ही इकडून तुम्हाला वचनं शिकवतो. या मंचावरून आम्ही जगातली भाषणं ठोकत नाही, या मंचावरून आम्ही जगातल्या व्यर्थ गोष्टी बोलत नाही, या मंचावरून आम्ही जगिक शिक्षण देत नाही. जगाच्या शाळा आणि कॉलेज आहेत, तुम्हाला जगाचं ज्ञान पाहिजे तिकडे जाऊन ॲडमिशन घ्या. शाळा आणि कॉलेज लोकांना जगाचं ज्ञान देण्यासाठी आहेत, प्रार्थना घर लोकांना देवाचं ज्ञान देण्यासाठी आहे. शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला जगाचं ज्ञान सापडेल आणि ते घेता येईल, पण ह्या प्रार्थना घरात आणि अशी जेवढी जेवढी प्रार्थना घरं किंवा प्रार्थना स्थळं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला देवाची वचनं मिळतील. हा दुसरा मोठा मार्ग आहे की तुम्ही देवाची वचनं इथे ऐकता. तिसरा मार्ग जो आता देवाने नवा सुरू केला, यूट्यूब, व्हॉट्सअप आणि ह्या सगळ्या सोशल मीडिया यांच्याद्वारे पण देवाच्या वचनाचा फार मोठा प्रचार आणि प्रसार होत आहे. तेव्हाच्या काळचे लोक बघा, त्यांच्यासमोर काय होतं, 2च मार्ग. प्रेषित जर आमच्या चर्चमध्ये आला तर तो आम्हाला उपदेश करणार, येशूचा एखादा शिष्य आमच्या मंडळीमध्ये आला तर तो आम्हाला उपदेश करणार. आणि हे जे प्रेषित होते ते एका ठिकाणी जास्त वेळ राहत नव्हते. ते एका ठिकाणी 1 महिना राहायचे, 2 महिना राहायचे, मग दुसऱ्या ठिकाणी जायचे. त्यांचा प्रवास सुरूच असायचा. त्यामुळे त्यांच्यासाठी एक मोठा मार्ग होता. जेव्हा शिष्यांची भेट व्हायची तेव्हा शिष्य त्यांना प्रवचन द्यायचे, उपदेश करायचे. आणि मुख्यतः येशूचे 12 शिष्य अशासाठी की ह्यांनी येशूकडून अगदी जवळून सगळं ऐकलं होतं,
अनुभवलं होतं. म्हणून पेत्र काय बोलतो, योहान काय बोलतो, याकोब काय बोलतो, थोमा काय बोलतो, याकडे लोकांचं फार लक्ष असायचं, कारण हे सतत येशूच्या सोबत राहिलेले होते. पौल हा मागाहून आलेला प्रेषित आहे. तो येशूच्या सोबत नव्हता, पण तरी त्यालाही येशूचं दर्शन झालं होतं आणि त्याला तर पवित्र आत्म्याने देवाच्या राज्याची फार मोठी रहस्य प्रकट केली होती. हे तर येशूचा प्रमुख शिष्य पेत्र याने पण त्याच्या पत्रात कबूल केलं आहे की आपला बंधू पौल याला फार मोठं प्रकटीकरण झालेलं आहे. तो मागाहून आलेला प्रेषित आहे, पण त्याला फार मोठं प्रकटीकरण झालं होतं. आणि म्हणून हे जेव्हा लोकांना भेटायचे तेव्हा त्यांच्या उपदेशाद्वारे, त्यांच्या भाषणाद्वारे, त्यांच्या प्रवचनाद्वारे ते लोकांना देवाचा मार्ग दाखवायचे आणि दूर असताना पत्र लिहून ते लोकांना स्थिर करायचे आणि देवाच्या राज्यामध्ये पुढे चालायला मदत करायचे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतोय, तर मग बंधूनो स्थिर व्हा आणि तोंडी किंवा आमच्या पत्रद्वारे जे संप्रदाय आम्ही तुम्हाला शिकवले आहेत ते बळकट धरून राहा, मजबूत धरून राहा, सोडू नका, अस्थिर होऊ नका. आणि पुढे स्थिर कशासाठी व्हायचं आहे, कोणत्या गोष्टीत स्थिर व्हायचं आहे ते तो अधिक स्पष्ट करून सांगत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रेम करून युगानुयुगाचं सांत्वन आणि चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता. येशू ख्रिस्त आणि देव आपला पिता ज्याने आपल्यावर प्रेम करून युगानुयुगाचं सांत्वन, सर्व काळाचं सांत्वन आणि चांगली आशा कृपेने दिली, तो तुमच्या मनाचं सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हाला स्थिर करू. कृती म्हणजे काम, उक्ती म्हणजे शब्द. काम आणि बोलणं, तुमच्या कामात आणि तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात आणि तुमच्या शब्दात देव तुम्हाला स्थिर करो. खरं तर एका अर्थाने पौलाने ही मंडळीसाठी केलेली प्रार्थना आहे. त्याला काय सांगायचं आहे, तुम्ही जो येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्हाला आम्ही जो देवाचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गामध्ये असे स्थिर व्हा, असे स्थिर व्हा की तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या वागण्यामध्ये देवाचा मार्ग दिसला पाहिजे. तुम्ही त्यातून ढळायला नको, त्यातून मागे हटायला नको आणि अस्थिर व्हायला नको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आणि देवाच्या व्यक्तीसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणून मी नेहमी सांगते, येशूवर विश्वास ठेवणं एका अर्थाने सोपी गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता, सगळेच प्रभूकडे येतात, तेव्हा त्यांना देवाच्या प्रेमाचा फार मोठा अनुभव येतो आणि हा अनुभव आल्यानंतर त्यांना तारणाऱ्याची ओळख होते, ते येशूवर विश्वास ठेवतात. पण हा जो त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासामध्ये किती काळ ते स्थिर राहतात. येशूकडे येणं सोपी गोष्ट असते, विश्वास ठेवणं थोडी सोपी गोष्ट असते, पण त्या मार्गामध्ये टिकून राहणं मात्र कठीण गोष्ट असते. म्हणून पुष्कळ लोक येशूकडे येतात, विश्वासणारे बनतात आणि कालांतराने पुन्हा त्यांचा विश्वास ढळतो आणि ज्या अंधारातून देवाने त्यांना बाहेर काढलं त्या अंधारात ते परत जातात, कारण ते स्थिरपणे आपला प्रवास करू शकत नाहीत. अस्थिर करणारा आपल्या अवतीभोवती आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो आपल्याला अस्थिर करायचा प्रयत्न करतो. एखादा बंधू इकडे प्रार्थनेला आला आणि त्याने ठरवलं, इतकी वर्षे मी माझ्या ऑफिसमध्ये लाच घेऊन काम केलेलं आहे, आता मला देवाचा मार्ग कळला. काय कळलं मला, हे लाच घेणं देवाच्या नजरेला पाप आहे, मला ते सोडलं पाहिजे, मी ते करणार नाही. दुसऱ्या दिवशी तो कामाला जातो आणि तो लाच घेणं बंद करतो. 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा, 1 महिना. पण ज्या वेळेला हे त्याचं विश्वासातलं चालणं सुरू असतं, त्यावेळेला अस्थिर करणारा त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. त्याच्यासोबत काम करणारे किती जण त्याची चेष्टा करतात, किती जण त्याला हसतात. अस्थिर करणारे खूप असतात. ज्या माणसाने ऑफिसमध्ये लाच घ्यायचं बंद केलं, एवढी सोपी गोष्ट आहे का? मुळीच नाही.
त्याच्यासोबत काम करणारे जे आहेत ते त्याला सतावल्याशिवाय सोडणार नाहीत. चेष्टा करतील, काय काय बोलतील, प्रसंगी रागावतील. एखाद्याने जर दारू सोडली असेल तर त्याने दारू परत प्यावी म्हणून किती प्रयत्न केले जातात. त्याला फुकटची दारू पाजली जाते. तेव्हा तो असा मनात विचार करतो, तेव्हा पीत होतो तेव्हा दिली असती तर बरं झालं असतं. तेव्हा कोणी मला फुकट दारू दिली नाही. आत्ता मात्र फुकटची दारू पाजणारे पुष्कळ जमा झाले. खरं तर हे फुकटची दारू पाजणारे नाही आहेत. हा अस्थिर करणारा त्या दुष्ट सैतानाचा आत्मा आहे, जो वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या व्यक्तीद्वारे काम करतो आपल्याला अस्थिर करायचा. तो देवपिता आणि येशू ख्रिस्त तुमच्या मनाचं सांत्वन करो आणि तुम्हाला प्रत्येक कृतीत आणि उक्तीत स्थिर करो. स्थिर. कोणी निर्णय घेतलेला आहे, मी आजपासून वाईट मार्ग सोडणार, निर्णय तुमचा चांगला आहे, पण तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये स्थिर राहण्याची फार गरज आहे. कोणी निर्णय घेतला, देवाने माझ्यावर फार मोठी दया केली, मला जीवनदान दिलं, मला पापांची क्षमा केली, आता मी दर रविवारी प्रार्थनेला येणार. छान. हा निर्णय मनातच ठेवा बरं का. बायकोला सांगू नका, घरच्यांना सांगू नका, कोणाला सांगू नका. कारण तुम्ही जेव्हा कोणाला सांगता ना तेव्हा त्यांना ऐकू जायच्या ऐवजी त्याला ऐकायला जातं, त्या दुष्ट सैतानाला. तो अस्थिर करणारा पहिला ऐकतो. म्हणून मी म्हणते, जेव्हा जेव्हा लोकांनी ते साक्षी दिलेले आहेत, आजपासून मी कधीच येशूला सोडणार नाही आणि कधीच प्रार्थनेला यायचं बंद करणार नाही, तो सगळ्यांच्या आधी बंद होतो. तो सगळ्यांच्या आधी बंद होतो. कारण जेव्हा तो म्हणतो आत्तापासून मी प्रार्थनेला येणं कधीच सोडणार नाही, तेव्हा गेटच्या बाहेर उभा असलेला तो दुष्ट, तो मनात म्हणतो, असं का बघतो तुला, तू प्रार्थनेला यायचं बंद नाही करणार आहे का. तो चॅलेंज घेतो, आव्हान स्वीकारतो, मी बंद करून दाखवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी देवाच्या राज्यात हा शहाणपणा खूप वर्षापासून पाळलेला आहे. खूप वर्षापासून. करून दाखवायचं, बोलायचं नाही. चांगली गोष्ट करून दाखवायची, नुसती पोपटपंची करत बोलायचं नाही. कारण आपण ज्यांच्यासमोर बोलतो त्यांच्यापेक्षा तो लांब असलेला दुष्ट लुसिफर पहिला ऐकतो आणि मग तो आपले अडथळे वाढवतो, तो आपला मार्ग कठीण करतो. म्हणून एवढ्या वर्षात देवाच्या राज्यात मी हा धडा शिकले आणि मी त्याप्रमाणे वागत राहिले की चांगले निर्णय मनात घ्यायचे, देवाशी बोलायचे, कोणाशी बोलायचे नाहीत. कारण जेव्हा आपण चांगले निर्णय दुसऱ्यांना शेअर करतो, आजकाल शेअर शब्द एकदम म्हणजे अशिक्षितांना पण कळतो. शेअर केलं, मी माझ्या मनातलं शेअर केलं, शेअर नाही केलं वाट लावली. तुम्ही जेव्हा म्हणता ना मी अमुकाला काही शेअर केलं, तमुकाला काही शेअर केलं, शेअर नाही केलं, तुम्ही आपली वाट लावून टाकली. चांगले निर्णय, चांगल्या गोष्टी एकालाच सांगा ज्याला आपली खरी काळजी आहे, जो आपल्यावर खरं प्रेम करतो. त्याला सांगा, प्रभो मला तुझ्या या मार्गाने चालायचं आहे, मला हे असं करायचं आहे, मला ही तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. आपल्या मनात देवाला सांगा, तोंडाने बोलू नका. मनात जेव्हा तुम्ही देवाला सांगता आणि देवाबरोबर शेअर करता, तेव्हा देव तुम्हाला सांगतो, बाळा मी खंबीरपणे तुझ्यासोबत उभा आहे. मुली मी खंबीरपणे तुझ्या बाजूला उभा आहे. कारण तुझी इच्छा जी आहे ती मला मान्य आहे, मला पण तेच पाहिजे आणि म्हणून मी तुझ्या बाजूने उभा राहणार आणि मी तुला यासाठी ताकद देणार, शक्ती देणार, मार्गदर्शन करणार, प्रेरणा देणार आणि पुढे पुढे चालायला मदत करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती वेळा आपण खूप काही बोलतो, खूप बोलतो आणि त्यातल्या थोड्या पण गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. देवाच्या राज्यात स्थिर होणं फार गरजेचं आहे. कोणी ठरवलं आहे मी नियमितपणे प्रार्थनेला येणार, त्याला अस्थिर करण्यासाठी सैतान किती सारे प्रयत्न करतो, किती लोकांच्या द्वारे, किती माध्यमातून. गेल्या आठवड्यात एक मोठी साक्ष इथे या केंद्रात झाली, आधी झाली, गेल्या आठवड्यात आम्ही ऐकली. पण त्या भावाच्या बाबतीत झालेली गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटलं.
त्याला एवढी मोठी आजारमुक्ती मिळाली आणि एवढी मोठी आजारमुक्ती मिळाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला अशी माणसं उभी राहिली जी त्याला म्हणतात इथे प्रार्थनेला जायचं नाही. जेव्हा तुम्ही तडफडता ना तेव्हा कोणी तुम्हाला बघायला येत नाही. जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा 4 घास कोणी तुम्हाला अन्न वाढत नाही. जेव्हा तुम्ही खरे रडत असता तेव्हा तुमचे अश्रू पुसून तुमचं सांत्वन करणारे खरे सांत्वनदाते आपल्या बाजूला नसतात. पण जेव्हा देव आपल्याला सगळ्या दुःखातून बाहेर काढतो त्यावेळेला मात्र ह्या सगळ्यांना जाग येते आणि तिकडे जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. हे लोक तयार होतात. खरं तर ही माणसं नाही आहेत, हा अस्थिर करणाऱ्याचा आत्मा आहे जो आपल्याला देवाच्या राज्यात अस्थिर करायचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि म्हणून नव्या करारात हा सल्ला पुन्हा पुन्हा आहे, स्थिर व्हा, स्थिर व्हा, स्थिर व्हा. आता अस्थिर करणारे आत्मेत दोन्ही प्रकारामध्ये असतात. एक जगामध्ये आहे जो जगिक लोकांच्या द्वारे आपल्याला अस्थिर करतो, आणि तोच आत्मा मंडळीमध्ये म्हणजे चर्चमध्ये सुद्धा काम करतो. खूप लोक जे देवाचे लोक, येशूचे शिष्य, विश्वासणारे असे आम्हाला चेहऱ्यावरून दिसतात आणि ते पण आम्हाला अस्थिर करायचा प्रयत्न करतात. देवाच्या मार्गाविषयी चुकीचं ज्ञान देऊन, देवाच्या वचनाविषयी चुकीचं ज्ञान देऊन, चुकीच्या गोष्टी सांगून ते आमच्या मनाचा गोंधळ करत असतात. गोंधळ. तुम्हाला असे काही लोक भेटले असतील, हातात बायबल धरून फिरतात आणि तुम्हाला म्हणतात तुम्ही येशूवर विश्वास ठेवता का? तुम्हाला खरं ज्ञान मिळालं नाही आहे, तुम्हाला खरी शिकवण मिळाली नाही आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. सत्य हे आहे की हे आहेत सगळे मेंढराच्या वेशातले लांडगे. त्यांनी कपडे घातले आहेत मेंढरांचे, पण ते आतमधून क्रूर लांडगे आहेत जे तुम्हाला खऱ्या विश्वासापासून आणि देवाच्या खऱ्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. बायबलच्याच गोष्टी तुम्हाला सांगून उलट्या प्रकारे, विरुद्ध प्रकारे आणि अशा रीतीने तुम्हाला सांगतात किचकट प्रकारे की तुमच्या मनाचा गोंधळ होतो आणि मग तुम्ही अस्थिर व्हायची सुरुवात होते. काय खरं असेल? आम्ही त्या आशिष प्रार्थना घरात जातो, तिकडे आम्हाला असं शिकवलं जातं, ही व्यक्ती पण येशूचे शिष्य आहे, हे पण देवाचे लोक आहेत, हे पण येशूची प्रार्थना करतात, हे पण बायबल वाचतात आणि हे आम्हाला असं शिकवतात. खरं काय? खरं काय? खोटं काय? मनामध्ये गोंधळ सुरू होतो आणि असले गोंधळ घालणारे जे लोक असतात ते भीती पण फार मोठी देतात. मोठी भीती. तुम्ही आमचं नाही ऐकलं तर तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल. आणि आम्ही तर पहिल्यापासून भीतीच्याच अधीन आहोत. त्यामुळे हे ऐकलं की आम्ही अजून घाबरून जातो, अस्थिर होतो. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला अस्थिर करणारा आमच्या अवतीभोवती फिरत असल्यामुळे आम्ही मेहनतीने स्थिर व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी ऐकू नका, खूप साऱ्या गोष्टी ऐकू नका. तुमच्याकडे मोबाईल आहे का? मोबाईलचा आवश्यक तेवढा वापर करा. मोबाईलवर गरजेच्या तेवढ्याच गोष्टी बघा. खूप प्रवचन ऐकली म्हणजे तुम्ही फार मोठे विद्वान व्हाल असं नाही आहे. 100 प्रवचन ऐकली की 1000 प्रवचन ऐकली आणि तुम्ही मोठे विद्वान झालात तरी देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश होईल की नाही हे सांगता येत नाही. कारण देवराज्यातला प्रवेश तुम्ही वचनं किती ऐकली यावर अवलंबून नाही, तर तुम्ही वचनं किती पाळली यावर अवलंबून आहे. तुम्ही आयुष्यभरात 10,000 प्रवचन ऐकली, तुम्ही म्हणाल मी मोठा विद्वान झालो, मी मोठमोठ्या देवाच्या सेवकांची प्रवचनं ऐकली, मला फार ज्ञान मिळालं. तुम्ही ज्ञान मिळवलं, जगलात कसे, वागलात कसे, बोललात कसे? एखादा व्यक्ती सतत मोबाईलवर या पॅस्टरचं प्रवचन झालं की त्या पॅस्टरचं प्रवचन, इथली प्रार्थना झाली की तिकडची प्रार्थना, खूप प्रार्थना बघतो आणि बायको आली की तिच्यावर ओरडतो, तोंडातून शिव्या निघतात, रागावर ताबा नाही, चुकीच्या सवयी सुटल्या नाही आहेत. आणि काय सुरू आहे? मोबाईलवर ह्यांची त्यांची प्रवचन ऐकणं सुरू आहे. या खूप गोष्टीची गरज नाही. येशू मार्थेला म्हणाला फारच थोडक्या गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला
जाणार नाही. शांतपणे आपलं मन प्रभूमध्ये स्थिर करणं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या मार्गाने चालणं याची गरज आहे. खूप सारी दगदग आणि कटकट करायची गरज नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये स्थिर व्हा. आपल्याला जीवनामध्ये रोज निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयामध्ये टिकून राहायचं असतं. आपण खूप काही ठरवतो आणि जे काही ठरवलं आहे ते आपल्याला बळकट धरायचं असतं. कारण जेव्हा जेव्हा आपण वचन ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्याला वाटतं हां मी करणार असं, हे वाईट मी काढून देणार, ही चुकीची गोष्ट मी बंद करणार, हा चांगला मार्ग मी धरणार, मी या चांगल्या मार्गाने चालणार असं ठरवतो आपण खूप. पण आपल्याला त्याप्रमाणे करता येत नाही, कारण अस्थिर करणारा आपल्या अवतीभोवती आहे आणि तो सतत आपल्याला अस्थिर करायचा प्रयत्न करतो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली मनं प्रभूमध्ये स्थिर करा. रोज बायबल वाचा. तुमच्यापैकी जितक्यांना वाचता येतं तुम्ही देवाची वचनं वाचलीच पाहिजेत. आणि जेव्हा मी बायबल म्हणते तेव्हा मुख्य करून नवा करार वाचा. जुना करार वाचावा, कारण जुन्या करारातून पण देवाचं प्रेम, देवाचं मन आपल्याला खूप कळतं. परंतु जर तुम्हाला नवा करार नीट वाचता आला नाही, तुम्ही वाचला नाही आणि तो तुम्हाला समजला नाही, तर जुना करार पण कळणार नाही. म्हणून नवा करार पुष्कळ वाचा, रोज वाचा. देवाची वचनं आतमध्ये घेत राहा. तुम्ही जेव्हा इकडे प्रवचन ऐकता, मन लावून प्रवचन ऐका. आपली मनं लावून प्रवचन ऐका. किती वचनं आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो. तुम्ही सांगाल हे आम्ही ऐकलं होतं, ते आम्ही ऐकलं होतं. तुम्ही ऐकलं होतं तरी देव तुम्हाला परत ऐकायला लावतोय. का? कारण चांगल्या गोष्टीचा विसर आपल्याला लवकर पडतो. चुकीच्या गोष्टी आपण पटकन आत्मसात करतो आणि पटकन मजबूत धरून राहतो. पण चांगल्या गोष्टी विसरतो आणि सोडून देतो. म्हणून त्या गोष्टी पुन्हा 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 ऐकायला लागतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही इकडून प्रवचन किंवा देवाच्या वचनाचा उपदेश ऐकता, मन लावून ऐका. जेव्हा तुम्ही घरी असता, मन लावून यूट्यूबवर प्रवचन ऐका. हे सगळं कशासाठी? स्थिर बनण्यासाठी. पौल म्हणतो याद्वारे तुम्हाला जे काही आम्ही शिकवलेलं आहे ते सगळं बळकट धरून राहा. फक्त ऐकण्याचा आनंद घेण्यापुरता ऐकू नका. मला आजपर्यंत खूप लोकांनी सांगितलं आहे, सिस्टर तुमचं प्रवचन की नाही फार छान असतं. पण खरं सांगू, मला काही बरं वाटत नाही. मला हे बघायचं असतं, माझ्या प्रवचनामुळे तुझं हृदय बदललं का ते सांग. तू सासूशी बोलत नव्हती, ती बोलायला लागली का? तू सुनेला त्रास देत होती, ते बंद केलं का? तू भावाची जमीन बळकावली होती, ती दिली का परत? केवढी कठीण गोष्ट सांगा, जमीन परत द्यायची. पण मी प्रवचन देते, मी बोलते, कोणाला लागो काही हो, लागण्यासाठीच बोललं जातं. पीजी वर्गीस म्हणतात लगा क्या, लगने के लिए ही बोला. अशाने तरी असं इंजेक्शन तरी हृदयाला लागून हृदय बदललं पाहिजे. कारण घर, जमीन, जागा दुसऱ्यांची बळकावून, हिरावून, दुसऱ्यावर अन्याय करून, सगळं गोळा करून नरकात जाण्यापेक्षा रिकामी व्हा आणि जीवनामध्ये प्रवेश करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षापूर्वी एक भाऊ मला म्हणतात, सिस्टर तुम्ही खूप कमी वेळ प्रवचन देता हो, 1 तास तरी द्यायला पाहिजे. तुम्ही बोलता तेव्हा खूप ऐकत राहायला वाटतं. मी मनात केलं तू येतच नाही दर रविवारी. मी दर रविवारी असते, तू दर रविवारी नसतो. मी आपलं 1 तास प्रवचन जोडायचं. हालेलुया, हालेलुया. मी प्रवचन किती वेळ देते माहीत आहे? माझ्या प्रवचनाला काही काळ वेळ नसतो. जोपर्यंत आतून प्रॉम्प्टिंग सुरू आहे तोपर्यंत मी बोलते. जेव्हा प्रॉम्प्टिंग बंद होते तेव्हा मी 3 वेळा हालेलुया घेते आणि बंद करते. कारण मी प्रवचनाला येतानाच सांगते पवित्र आत्म्याला, या जिभेचा तू ताबा घे, या बुद्धीचा आणि विचारांचा तू ताबा घे आणि जितकं तुला बोलायचं आहे तेवढं तू बोल. माझ्या इच्छेने एक शब्द पण इकडे आला पाहिजे नाही. आणि मी आत्तापर्यंत अनेक वेळा, हजारो वेळा, मी माझ्या आयुष्यात हजारो प्रवचनं दिली. कारण वयाच्या 18व्या वर्षापासून मी प्रवचन देत आहे. आज माझं वय 44 होऊन गेलं. मोजा किती वर्ष मी प्रवचन देत आहे.
आणि 2005-06 पासूनची माझी प्रवचनं व्हिडिओमध्ये पण आहेत. तुम्हाला दाखवणार नाही, आहेत व्हिडिओमध्ये. इतकी वर्षे मी प्रवचनं देत आहे, लोकांना शिकवत आहे. पण प्रत्येक वेळेला हजारो वेळा मी प्रार्थना केली आहे, हे देवा, माझी अशी इच्छा आहे की जेव्हा मी बोलेन त्यावेळेला लोकांचं हृदय बदललं पाहिजे. नुसती कानाची खाज जिरून काय फायदा? छान 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 मस्त प्रवचन झालं. मस्त प्रवचन म्हणजे कुठे मस्त वाटलं सांगा? कानाला मस्त वाटलं, इकडे नाही मस्त वाटलं. म्हणून जेव्हा मी प्रवचन देते तेव्हा काही हसतात आणि काहींचे चेहरे पडतात. म्हणजे ज्यांना बरं वाटलं ते हसतात आणि ज्यांचे इंजेक्शन थेट हृदयाला लागलेलं आहे त्यांना जरा वेदना होत आहेत. पण कडू औषध माणसाला बरं करतं. हे जर तुमच्या हृदयाला लागलं आणि तुमचं हृदय बदललं तर तुमचा शेवट अनंत जीवनात आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या वचनामध्ये आपलं मन लावून ठेवा. आणि पौल म्हणतो ते सगळं बळकट धरून राहा. आपल्याला 1 दिवस आणि 1 महिना नाही, शेवटपर्यंत आपल्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत विश्वासात टिकून राहायचं आहे. म्हणून स्थिर व्हा. माझा काका काय सांगतो आणि मामा काय सांगतो, अमुक पॅस्टर काय सांगतो आणि तमुक देवाचा माणूस काय सांगतो, हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय शिकलात, देवाने तुम्हाला ज्या कळपात ठेवलेला आहे त्या कळपाच्या मेंढपाळाकडून तुम्ही काय शिकलेला आहात, तुम्ही नव्या करारात काय वाचलेलं आहे, तुम्ही बळकट धरून राहा. कारण अस्थिर करणारा आत्मा कोणाच्याही द्वारे काम करेल आणि तुम्हाला चांगल्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल. हालेलुया. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. एक माणूस केंद्रामध्ये प्रार्थनेसाठी आला होता, ज्याला भयानक दारूचं व्यसन होतं. कोणीतरी त्यांना आणलं होतं निवासी शिबिरात आणि ब्रदरांनी या शिबिरामध्ये, त्यावेळेला ब्रदर शिबिरातल्या लोकांचं काउन्सिलिंग स्वतः करायचे. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. मला वाटते केंद्रात निवासी शिबिर सुरू होऊन पहिलं किंवा दुसरंच वर्ष होतं ते. ब्रदरांनी स्वतः या माणसाचं काउन्सिलिंग केलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर हे माणूस या व्यसनातून मुक्त झाले. त्यांना फार चांगली नोकरी होती, पण सगळा पगार दारूमध्ये जायचा आणि जीवन फार भयानक बनलं होतं. पण देवाची दया त्यांच्यावर झाली, ते या व्यसनातून मुक्त झाले आणि खूप काळपर्यंत प्रार्थनेला येत राहिले. त्यावेळेला प्रार्थनेला लोक कमी असायचे, 300-400 लोक फक्त रविवारी प्रार्थनेला असायचे. त्या माणसाकडे बघून आम्हाला खूप आनंद व्हायचा, ब्रदरांना पण आनंद व्हायचा की हा माणूस इतक्या वर्षाच्या भयानक व्यसनातून मुक्त झाला आहे आणि आता प्रभूमध्ये चांगला प्रवास करतोय, विश्वासामध्ये टिकून आहे. काही काळ निघून गेला आणि ते दिसायचे बंद झाले. खूप महिने गेले, ते दिसलेच नाहीत. आणि खूप महिन्यानंतर जेव्हा ते परत आले केंद्रात, त्यावेळेला ते ब्रदरांना भेटले आणि म्हणाले, मी पुन्हा व्यसनात पडलो आहे. ब्रदर म्हणाले, तुम्ही विश्वासात चांगले चालत होतात, तुम्हाला अडथळा कोणी आणला, तुम्ही परत व्यसनात अडकलाच कसे? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी इथे प्रार्थनेला येत होतो, पण एक दिवस मी वसई स्टेशनवरून बसमध्ये बसलो होतो केंद्रात यायला. तेव्हा मला बसमध्ये एक ख्रिस्ती बाई भेटली आणि तिने मला विचारलं की तुम्ही कुठे चाललात, कशासाठी चाललात. मी तिला माझी साक्ष सांगितली. तेव्हा ती बाई मला म्हणते, इकडे कशाला जाता प्रार्थनेला, ते सेबॅस्टियन मार्टिन ते एक विवाहित व्यक्ती आहेत, ते काय देवाचं काम करणार आहेत, ते काही देवाचं काम करतात ते काही खरं नाही आहे. तुम्ही अमुक एका ठिकाणी जा, आता मी नाव सांगत नाही कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे, ते कॅथोलिक चर्चचं प्रार्थना घर आहे. या बाईने सांगितलं तुम्ही तिकडे जा, तिकडे सफेद कपडे घातलेले धर्मगुरू असतात आणि ते खरे येशूचे शिष्य असतात. तुम्ही इकडे जाऊ नका, इकडे तुम्हाला काही फायदा होणार नाही, तुम्ही तिकडे जा. या माणसाच्या मनाचा गोंधळ झाला, कारण तो नवीन विश्वासणारा होता. पांढरे कपडे घातलेले धर्मगुरू पाहिजेत तरच ते देवाचे सेवक, नाहीतर ते देवाचे सेवक नाहीत. या विचाराने त्यांचा गोंधळ झाला आणि त्यांनी मग तिला सांगितलं, मग ते कुठे आहे. तिने पत्ता दिला. ते गेले तिकडे प्रार्थनेला, पण ते ठिकाण त्यांना काही लांब पडलं आणि ते म्हणतात की माझं तिकडे प्रार्थनेत मन पण लागेना असं झालं. आणि मग मी 2-3 वेळा गेलो आणि शेवटी सोडून दिलं आणि मग मला काही कळेना मी जाऊ कुठे, तुम्ही तर धर्मगुरू नाही आहात, तुमच्याकडे कसे येणार, आणि तिकडे माझं मन लागत नाही, तिकडे मला जावत नाही, काय करू. मग मी प्रार्थनेला येणंच सोडून दिलं आणि थोड्या महिन्यांनी परत मी दारूच्या व्यसनात बुडालो. अस्थिर करणारा आत्मा,
म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जगात पण आहेत आणि चर्चमध्ये पण आहेत जे देवाचे लोक असं स्वतःला सांगतात. म्हणून मी नेहमी पांढरे कपडे घालत नाही. नाहीतर तुम्हाला असं वाटेल पांढरे कपडे घालणारी व्यक्तीच देवाची सेविका आहे. कपडे पांढरे असो की नसो, हृदय कसं आहे ते महत्त्वाचं आहे. हालेलुया. अंगावर पांढरे कपडे आणि हृदय काळं असेल तर देव माझा वापर करेल का सांगा? पांढरे कपडे घालणारा माणूसच देवाचा सेवक आहे, त्याच्याकडेच गेलं पाहिजे. या सेबॅस्टियन मार्टिनकडे जाऊन काही फायदा होणार नाही, असं एका ख्रिस्ती बाईने एका अख्रिस्ती माणसाला सांगून आयुष्याची वाट लावली. अस्थिर करणारे आत्मे. पौल सांगतो, आम्ही तुम्हाला जे काही शिकवलं आहे ना, तोंडी शिकवो की पत्राद्वारे शिकवो, पण जे काही शिकवलं बळकट धरून राहा. देव तुमच्या मनाचं सांत्वन करो. अस्थिर होऊ नका, घाबरू नका. सैतान तुम्हाला अस्थिर करायचा प्रयत्न करतो, पण पौलाची प्रार्थना आहे, देव तुमच्या मनाचं सांत्वन करो, देव तुम्हाला धीर देऊ आणि प्रत्येक चांगल्या कामात आणि चांगल्या शब्दात, उक्तीत आणि कृतीत तो तुम्हाला स्थिर करो. अशासाठी की हा स्थिरपणे प्रवास करत एक दिवस आपल्याला अनंत जीवनात पोहोचायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.